नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्याभारती पुणे यूट्यूब चॅनेल 7 प्रकाश वाघ हायफन यूट्यूब या MPSC साठीच्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग क ग्रुप सी पूर्व परीक्षा 2026 जी 25 ऑक्टोबर 2026 ला घेणार आहोत. त्यासाठी 8 विषयांचा अभ्यास आम्ही आमच्या या यूट्यूब चॅनेलवर टाकत आहोत. शेकडो व्हिडिओ 8 विषयांशी संबंधित या YouTube चॅनेलवर अवेलेबल आहेत. अनेक सराव परीक्षा सुद्धा अवेलेबल आहेत. त्याचा कृपया तुम्ही लाभ घ्या. आजच्या भागाचा संबंध अर्थशास्त्र या विषयाशी आहे. अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमिक्स हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग क च्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. अर्थशास्त्राशी संबंधित 40 मुख्य भारतीय संस्थांचा आपण अभ्यास करणार आहोत. कोणी स्थापन केली, उद्देश काय आणि त्यांचं लोकेशन काय. चला तर सुरुवात करूया. यातला सर्वात पहिला आयोग म्हणजे नीती आयोग आणि इंग्रजीतलं नाव NITI नीती आयोग आहे. संक्षिप्त रूप नीती आहे. संस्था NITI असं आहे संक्षिप्त रूप. 2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेरणेने ही संस्था सुरू झाली. पूर्वीच्या प्लॅनिंग कमिशन ऐवजी आता नीती आयोग आहे. धोरण आणि विकास याचं नियोजन करण्याचं पूर्वीचं काम जे प्लॅनिंग कमिशन करायचं ते आता नीती आयोग करतो. दुसरी महत्वाची संस्था आहे वित्त आयोग. त्यालाच फायनान्स कमिशन म्हणता किंवा FC म्हणता. ही 1951 मध्ये नवी दिल्लीला स्थापन झाली आहे. वित्त आयोग केंद्र आणि राज्य सरकारमध्ये महसुलाचं वाटप कसं करायचं हे काम करतो. तिसरी महत्वाची संस्था आहे राष्ट्रीय गृहनिर्माण बँक, नॅशनल हाऊसिंग बँक, याला NHB असं म्हणतात. ही 1988 मध्ये नवी दिल्लीत सुरू झाली आणि ही गृहनिर्माणासाठी जो वित्त पुरवठा लागतो त्या वित्त पुरवठ्याचं नियोजन इतर बँका आणि नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट यांच्याशी करतं. चौथं महत्वाचं संस्था भारतीय अन्न महामंडळ, ज्याला FCI म्हणतात, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. याचे गोडाऊन आपण प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात बघितले असतील. 1965 मध्ये ही स्थापन झाली आणि इथं मुख्य कार्यालय नवी दिल्ली आहे. अन्नधान्य खरेदी व साठवण हे मुख्य काम आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं. त्यानंतर मुख्य भारतीय संस्था येते ती NCPI म्हणजे भारतीय राष्ट्रीय देयक महामंडळ, नॅशनल पेमेंट कमिशन ऑफ इंडिया. ही 2008 ला सुरू झाली मुंबईमध्ये आणि यांच्यामुळेच UPI किंवा डिजिटल पेमेंट प्रणाली भारतात प्रस्थापित झाली. NCPI इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरची संस्था आहे भारतीय दिवाळखोरी व दिवाळेपणा मंडळ, इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडिया, IBBI. ही संस्था 2016 साली स्थापन झाली. नवी दिल्लीत मुख्य कार्यालय आहे आणि ज्या कंपन्या दिवाळखोरीत निघालेल्या आहे त्या कंपन्यांची मालमत्ता, क्रेडिटर्स, शेअर्स या सर्वांची नियमानुसार विल्हेवाट व प्रत्येकाला त्याचा वाटा मिळावा याचं प्रमुख कार्य IBBI करतं. त्यानंतरचं महत्वाचं बोर्ड आहे किंवा संस्था आहे त्याला म्हणतात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, याला CBDT असेही म्हणतात. हे 1964 मध्ये स्थापन झालं आणि नवी दिल्ली इथं मुख्य कार्यालय आहे. प्रत्यक्ष कर जे असतात जसं इन्कम टॅक्स त्याचं संचालन सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस नुसार होतं. त्यानंतरची संस्था आहे केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळ,
म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स, याला CBIC म्हणतात. ही सुद्धा 1964 मध्ये नवी दिल्लीमध्ये स्थापन झाली आणि GST आणि कस्टम याच्या शुल्काबाबतच्या धोरणात्मक निर्णय व अंमलबजावणी ही संस्था करते. नंतर येणारी संस्था म्हणजे भारतीय आर्थिक सेवा, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस, IES. ही 1961 पासून सुरू झाली, नवी दिल्लीचा आहे. आणि IES ही इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस ही IAS IFS सारखीच सेवा आहे आणि हिचं मुख्य काम इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस रिलेटेड ज्या वेगवेगळ्या संस्था आहे त्यांच्यामध्ये प्रशासकीय धोरण राबवणे आहे. त्यानंतरची 10वी संस्था आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस NSO. ही 2019 मध्ये नवी दिल्ली इथं स्थापन झाली आणि हिचं मुख्य कार्य आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटला जी सांख्यिकी माहिती, जनगणना, परडोई उत्पन्न आणि विविध प्रकारचे सांख्यिकी माहिती पुरवणं, जिचा उपयोग नियोजन आणि धोरणे आखण्यासाठी होतो, हा आहे. तर आता ह्या आपण पहिल्या 10 महत्वाच्या संस्था बघितल्या. आता पुढच्या महत्वाच्या 10 संस्था बघूया. 11वी संस्था आहे भारतीय औद्योगिक विकास बँक, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, IDBI म्हणतात. 1964 मध्ये ही स्थापन झाली आणि मुंबईला हिचं मुख्य कार्य आहे. औद्योगिक वित्त म्हणजे औद्योगिक फायनान्स, इंडस्ट्री फायनान्स हे हिचं मुख्य कार्य होतं. परंतु 2014 नंतर IDBI बँकिंग मध्ये सुद्धा उतरलेली आहे आणि सध्या IDBIचं डिसइन्व्हेस्टमेंटचं काम चालू आहे. 12वी संस्था आहे भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, IFCI. ही 1948 मध्ये नवी दिल्लीत स्थापन झालेली आहे आणि इंडस्ट्रीला फायनान्स करणं हे याचं महत्वाचं काम आहे. 13वी संस्था आहे भारतीय युनिट ट्रस्ट किंवा याला युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणतात किंवा शॉर्ट मध्ये UTI म्हणतात. 1964 मध्ये मुंबईत स्थापन झाली. म्युच्युअल फंड आणि गुंतवणुकीमधली पहिली सार्वजनिक संस्था ही होती. 14वी संस्था आहे भारतीय निर्यात पत हमी मंडळ, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, याला ECGC म्हणतात. 1957 मध्ये निर्यातीसाठी लागणारी पत आपल्या उद्योजकांकडे असावी म्हणून मुंबई इथं हे कार्यालय सुरू झालेलं आहे आणि ही संस्था क्रेडिट गॅरंटीचं काम करते. त्यानंतर 15वी संस्था आहे भारतीय लघु उद्योग विकास संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, हिला शॉर्ट मध्ये NI-MSME असं म्हणतात. 1962 मध्ये हैदराबाद येथे ही स्थापन झाली आणि हिचं मुख्य कार्य आहे मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइज भारतात कशा वाढतील आणि उद्योजकांना त्या बाबतीतलं प्रशिक्षण कसं देता येईल हे काम ही संस्था करते. 16वी संस्था आहे राष्ट्रीय सहकारी विकास मंडळ, नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्याला NCDC म्हणतात. 1963 ला नवी दिल्लीला स्थापन झाली आणि सहकाराचा विकास म्हणजे कोऑपरेटिव्ह सेक्टरचा विकास हे याचं मुख्य कार्य आहे. 17वी संस्था आहे कृषी व प्रक्रिया निर्यात विकास प्राधिकरण म्हणजे ऍग्रिकल्चर आणि प्रोसेस फूड प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, हिला ऍपिडा म्हणतात, APEDA. ही 1986 ला नवी दिल्लीला स्थापन झाली आणि हिचं मुख्य कार्य आहे
भारतातून जी कृषी आणि प्रोसेस फूडची निर्यात होते त्याबाबतचे मानके, नियम आणि त्या संस्थांना मदत करणे हे आहे. त्यानंतरची 18वी संस्था आहे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, NDDB. ही 1965 मध्ये सुरू झाली आणि ती आनंद गुजरात इथं सुरू झाली आणि NDDB मार्फतच तुम्हाला माहित असेल अमूलचा प्रयोग करण्यात आलेला आहे आणि यांच्याच अंडर ऑपरेशन फ्लड किंवा व्हाईट रेव्होल्युशन दुधाच्या बाबतीतली झालेली आहे. त्यानंतरची 19वी संस्था म्हणजे भारतीय गुणवत्ता परिषद, हिला म्हणता क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया, QCEI. ही 1997 मध्ये नवी दिल्लीला सुरू झाली आणि भारतीय औद्योगिक कंपन्यांमध्ये क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी सर्कल, गुणवत्तेला प्राधान्य देण्याचं काम, प्रशिक्षण, मानके ठरवण्याचं काम क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया करतं. 20वी संस्था आहे राष्ट्रीय शेअर बाजार किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया, याला NSE अशी म्हणतात. 1992 मध्ये ही स्थापन झाली आणि मुंबईमध्ये हिची मुख्य कार्यालय आहे आणि NSEचं मुख्य काम शेअर बाजाराचं नियंत्रण आहे. शेअर NSE किंवा BSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, या दोघांपैकी कोणत्याही एका एक्सचेंजवर तुम्ही नोंदवू शकता. आता 21वी संस्था बघूया, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, BSE. ही सगळ्यात जुनी शेअरची संस्था आहे. 1875 मध्ये मुंबईमध्ये स्थापन झाली आणि शेअर बाजार मॅनेज करणं हे मुख्य काम आहे. 22वी संस्था आहे भारतीय व्यापार संवर्धन संस्था, इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन, ITPO. ही 1977 ला नवी दिल्लीला स्थापन झाली आणि भारतातून व्यापाराला प्रोत्साहन देण्याचं काम, धोरण, नियोजन आणि एक्झिक्युशन ही संस्था करते. त्यानंतर 23वी संस्था आहे भारतीय परकीय व्यापार संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड, यालाच IIFT असे म्हणतात. ती 1963 मध्ये सुरू झाली नवी दिल्लीमध्ये. परकीय व्यापार म्हणजे विशेषतः एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट याबद्दल नियोजन, प्रशिक्षण व धोरण याचं काम IIFT करते. 24वी आहे भारतीय व्यवस्थापन संस्था अहमदाबाद, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद, यालाच IIMA म्हणतात. ती 1961 ला अहमदाबादला सुरू झालं. याचं मेन उद्देश व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देणं आहे. ही संस्था डायरेक्टली कर्ज देत नाही किंवा काही नाही, याचं काम फक्त MBA रिलेटेड एज्युकेशन देणं हे आहे. पण पहिली संस्था असल्यामुळे तिने सुरुवातीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला योग्य मॅनपॉवर पुरवण्याचं काम केलं. त्यानंतरची 25वी संख्या आहे राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट, NIBM. 1969 ला पुण्याला सुरू झाली. बँकिंग मधलं संशोधन, नियोजन, बँकिंग मधले मानके, बँकिंग मधले नियम, त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रातील लोकांचं प्रशिक्षणचं काम NIBM करतं. 26वी संस्था आहे इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, म्हणजे इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च, IGIDR. ही 1987 ला मुंबईत सुरू झाली आणि हिचा मुख्य उद्देश डेव्हलपमेंट रिसर्च म्हणजे आर्थिक बाबतीतल्या संशोधन करणं हे असं आहे. 27वी संस्था आहे राष्ट्रीय सार्वजनिक वित्त व धोरण संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी, यालाच NIPEP म्हणतात. 1976 ला नवी दिल्लीत सुरू झाली. पब्लिक फायनान्स आणि पब्लिक पॉलिसी याबाबतचे स्टँडर्ड्स, नियोजन आणि एक्झिक्युशनचं काम हे करते.
28वी संस्था आहे राष्ट्रीय अनुप्रयोग आर्थिक संशोधन परिषद, नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च, हिला NCAER म्हणतात. ही 1956 मध्ये सुरू झाली, नवी दिल्लीमध्ये सुरू झाली आणि इतर क्षेत्रांमध्ये आर्थिक इकॉनॉमीचं रिसर्च किंवा आर्थिक संशोधन इकॉनॉमीच्या इतर भागांमध्ये करणं हे हिचं प्रमुख कार्य आहे. 29वी संस्था आहे भारतीय आर्थिक संघ, इंडियन इकॉनॉमिक असोसिएशन, हिला IEA म्हणतात. ही जुनी संस्था आहे, 1917 मध्ये सुरू झाली आहे, पुण्यामध्ये सुरू झालेली आहे आणि भारतीय आर्थिक धोरणांमध्ये IEAचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यानंतरची 30वी संस्था आहे भारतीय रजिस्टर जनरल व जनगणना आयुक्त, ऑफिस ऑफ द रजिस्टर जनरल ऑफ सेन्सस अँड सेन्सस कमिशनर. ही संस्था 1949 ला सुरू झाली. ORGI म्हणून संक्षिप्त रूप आहे. नवी दिल्लीला कार्य आहे. जनगणनेचं कार्य मुख्यतः या संस्थेतर्फे चालवलं जातं. आतापर्यंत आपण 30 संस्था. आता आपण महाराष्ट्राशी रिलेटेड अर्थशास्त्राशी संबंधित काही संस्था बघू. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्रीय इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ज्याला आपण MIDC म्हणतो, 1962 ला मुंबईला स्थापना झाली आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी MIDC उभारून महाराष्ट्राचा औद्योगिक विकास करणं हे प्रमुख ध्येय आहे. 32वी संस्था आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, MSC बँक म्हणूनही ओळखली जाते. 1911 मध्ये ही मुंबईमध्ये स्थापन झाली आणि सहकार क्षेत्रातल्या बँकिंगवर हे विशेषतः काम करते. 33वी संस्था आहे महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ, म्हणजे महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिल, MEDC म्हणतात. 1957 ला मुंबईला सुरू झाली आणि आर्थिक विकासासाठी वेगवेगळ्या भागांसाठी मंडळ स्थापन करून त्या भागांचा विकास करणं हे याचं प्रमुख कार्य आहे. 34वी संस्था आहे सिकॉम लिमिटेड, स्टेट इंडस्ट्रियल अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र, सिकॉम SICOM. 1966 ला मुंबईमध्ये सुरू झाली. राज्यातील इंडस्ट्री आणि इन्व्हेस्टमेंट यासाठी औद्योगिक, वित्त पुरवठा, पॉलिसी, स्टँडर्ड याचं नियोजन करणं हे सिकॉमचं काम आहे. त्यानंतरची महाराष्ट्रातली संस्था म्हणजे महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, हिलाच MSSIDC म्हणतात. 1962 मध्ये मुंबईमध्ये सुरू झाली. स्मॉल स्केल, मीडियम स्केल ज्या उद्योग आहेत त्या उद्योगांना प्रोत्साहन देणं, कर्ज, वित्त पुरवठा करणं, मार्गदर्शन करणं हे काम महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ करतं. त्यानंतरची महाराष्ट्रातली संस्था म्हणजे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, म्हणजेच महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड, त्याला MSMB म्हणतात. 1984 मध्ये ही पुण्याला सुरू झाली आणि कृषी मध्ये मार्केटिंग म्हणजे पणन करण्यासाठी ठिकठिकाणी ॲग्रिकल्चर मार्केटिंग कमिटी, जिल्हा स्तरावर मार्केटिंग एजन्सीज आणि राज्य स्तरावर मार्केटिंग बोर्ड याद्वारे ते कृषी पणनाचं किंवा ॲग्रिकल्चर मार्केटिंगचं काम करतात. 37वी संस्था आहे मुंबई पोर्ट प्राधिकरण, मुंबई पोर्ट अथॉरिटी, याचा शॉर्ट फॉर्म MBPA असा आहे. ही जुनी संस्था आहे, 1873 साली झालेली आहे, मुंबईमध्ये स्थापन झालेली आहे आणि मुंबई बंदराचा विकास आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट रिलेटेड ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड पोर्टची जे कामं आहे त्याची धोरणं, नियोजन आणि अंमलबजावणी मुंबई पोर्ट प्राधिकरण करतं.
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण, जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी, JNPA म्हणता किंवा हिला JNPT असंही म्हणता, ही 1989 मध्ये नवी मुंबईत स्थापन झाली आणि हे महाराष्ट्रातील प्रमुख पोर्ट आहे आणि आयात निर्यात करण्यासाठी लागणारी जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि जो नियोजन आणि सेंट्रल सिस्टीमचा सपोर्ट आहे तो JNPT किंवा JNPA द्वारे केला जातो. 39वी संस्था आहे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, महाराष्ट्र प्रादेशिक कार्यक्रम कार्यालय, नाबार्ड महाराष्ट्र. नाबार्डची स्थापना 1982 मध्ये पुण्यामध्ये झाली आणि नाबार्डचं मुख्य काम आहे ऍग्रिकल्चर साठी प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी आणि रिलेटेड ज्या लीड बँक आहे प्रत्येक तालुक्याच्या आणि जिल्ह्याचा यांना कृषी वित्त पुरवठा करणं हे आहे. 40वी संस्था आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रिकल्चर, MCCIA. ही जुनी संस्था आहे 1927 मध्ये पुण्यामध्ये स्थापन झाली आणि महाराष्ट्रातील इंडस्ट्रीचे रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री हे काम करतं आणि ते गव्हर्नमेंट आणि नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनशी महाराष्ट्रातील औद्योगिक समस्या, औद्योगिक इश्यूज, औद्योगिक प्रोत्साहन, सबसिडी या विषयावर काम करतो. तर या आहे भारतातील आणि महाराष्ट्रातील 40 मुख्य अर्थशास्त्रातील संबंधित भारतीय संस्था. याबाबतचा अधिक माहिती व नॉलेज आमच्या YouTube साइटवर अवेलेबल आहे.